The region inside a current carrying toroid is filled with material having susceptibility. The percentage increase in magnetic field in the presence of the material or that without it is. हा क्वेश्चन 2022 आलेला होता. त्याचा ए ऑप्शन आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10⁵. बी ऑप्शन आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10⁴. सी ऑप्शन आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10⁻². आणि डी ऑप्शन आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10⁻². तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता सर्वात पहिले आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आहे विथ मटेरियल आणि दुसरं विदाऊट मटेरियल. ओके, मग सर्वात पहिले मी या ठिकाणी राईट करतो मॅग्नेटिक फील्ड इनसाइड विदाऊट घेऊ पहिले. मॅग्नेटिक फील्ड विदाऊट एनी मटेरियल inside current carrying toroid is. ओके, असं पूर्ण लिहिलं तरी चालेल इज. तर तो असेल n/μ0I इतका. ओके, विदाऊट मटेरियल आहे. मग B1 NI का असतो आपला H मॅग्नेटायझिंग फील्ड किंवा मॅग्नेटायझिंग इंटेन्सिटी. मग H इज इक्वल टू NI. माझं आता पहिलं इक्वेशन तुमचं. ठीक आहे, तसं आता मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू विथ मटेरियल फाइंड करू इनसाइड द current carrying toroid. Magnetic field with material is. तर त्याला आपण B2 ने रिप्रेझेंट करू आणि याचा फॉर्म्युला असेल म्यूच्या जागी μ0 जो आहे तो त्याच्या जागी μr इंटू μ0 घ्यावा लागेल. रिलेटिव्ह परमिएबिलिटी इंटू μ0 इंटू μr आणि इंटू H असेल. ओके, विथ मटेरियल घेतलं तर μr घ्यावंच लागेल तुम्हाला. आता μr का असतो 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि रिमेनिंग टर्म μ0 H ॲज इट इज. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड. इंक्रीज इन B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तो कसा घ्यायचा B2 मायनस B1 डिवायडेड बाय काय असेल B1. आता पर्सेंटमध्ये घेतलं तर 100ने मल्टिप्लाय करा. पर्सेंट इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड. आता B2 किती दिलेला आहे तर B2 आहे तुमचा 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू μ0 H मायनस B1 किती आहे μ0 H टाकून देतं डिवायडेड बाय परत μ0 H आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने 100ने 100%. आता या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येईल आणि तो म्हणजे काय μ0 H आणि इथं राहिलं 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मायनस 1 डिवायडेड बाय μ0 H इंटू 100. आता μ0 H सोबत μ0 H का येणार आहे कॅन्सल आणि +1 -1 पण काय झाला कॅन्सल. मग काय राहिलं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 100 म्हणजे 10² पर्सेंटमध्ये आलं. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही हेच आपलं काय असणार तर करेक्ट आन्सर असेल. मग पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड तो किती असणार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10²%. ओके, तर या ठिकाणी आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. आणि ऑप्शन सी म्हणजेच काय पर्सेंटेज इंक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू 10². हा त्याचं फायनल आन्सर असेल.